प्रॉब्लेम नंबर 11. 11वा प्रॉब्लेम बाकी आहे तुमचा. त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर AC कोण B व कोण C हे कोण C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. बिंदू D व E मध्ये छेदतात तर सिद्ध करा की रेख ED समांतर रेख BC. इंग्लिश मध्ये सेमी मध्ये इन अ ट्रायंगल ABC ray BD bisect angle ABC and ray CE bisect angle ACB. If segment AB ACB आहे. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. ह्या प्रॉब्लेमला पुस्तकात काय केलेलं स्टार केलेलं आहे या प्रूफला. मग आता प्रूफ पाठवण्यापूर्वी फिगर काढून घेऊया. बघा ट्रायंगल तुमचा कुठला दिला आहे ABC दिलेला आहे. कुठला आहे ABC. मग ट्रायंगल ABC this is what A, B and what C. त्याच्यानंतर कोण B चे दुभाजक AC व बाजू A वर अनुक्रमे D
डेट डी, रे बी डी, बायसेक्ट ए बी सी, हा बी आणि हा डी, रे कळलं. बी डी आला. मराठीत काय म्हटलं का, कोण बी कुठल्या बाजूवर आहेत, ए सी वर आहे, या ए सी बाजूवर. देन सीई, सीई बायसेक्ट अँगल ए सी बी. करेक्ट. मराठीमध्ये काय म्हटले, बी सी चे दुभाजक बाजू अनुक्रमे काय, डी आणि ई आले, डी आणि हे झालेले. आणि हे काय करा तुम्ही, ईडी आपलं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, ईडी पॅरलल बी सी, ईडी पॅरलल बी सी, म्हणून काय करा, हा ईडी या बी सीला काय करा, पॅरलल करा, म्हणजे समांतर करा. आता बघा, इन ट्रायंगल ए बी सी रे, पहिला आपण काय करून घ्या, हा बीडी रे करून घेऊया, बीडीचं बघून घेऊया. रे बीडी बायसेक्ट अँगल ए बी सी, गिवन. मराठीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी कोण एबीसीचा दुभाजक आहे, हे काय तुमचं रिझन दिलेले. नेक्स्ट पेजवर हे तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी. मग या ठिकाणी बघा, आता जर हा जर दुभाजक आहे, आपण इथं फिगर काढून घेऊया फक्त आता अँगल बायसेक्टर थेरमने. एकच फक्त तुमचा हा ट्रायंगल ए बी सी झाला. करेक्ट. ए बी आणि सी, तुमचा बी डी काय झाला, अँगल बायसेक्टर, म्हणजेच काय झालं, दुभाजक. मग कोण दुभाजक प्रमेयानुसार ए बी भागिले बी सी बरोबर काय, तुमचा एडी भागिले बी सी. मग आपण डायरेक्ट या ठिकाणी लिहूया. मग देअरफॉर ए बी डिवाइड बाय बी सी भागिले बी सी इक्वल्स टू ए डी भागिले डी सी. इथं काय म्हणा, याला एक नंबर नाव द्या आणि काय म्हणा, अँगल बाय सेक्टर थेरम. मराठीमध्ये काय, कोण दुभाजकाचे प्रमेय. आता हे झालं. सिमिलरली तसेच बघा, आता रे, आता जर तुम्ही हा ट्रायंगल पाहिला, परत सेम कंडिशन बघा, ए बी सी, हा सीई, हा काय झाला, परत ए सी बीचा काय झाला, बायसेक्टर झाला. रे सीई बायसेक्ट अँगल ए सी बी, कोण ए सी बीचा किरण सीई हा दुभाजक आहे. हा सीई काय झाला, दुभाजक. मग परत त्या ठिकाणी काय झाला तुमचं,
अँगल बायसेक्टर थेरम, कोन द्विभाजक प्रमेय. AC भागिले BC, AE भागिले EB. मग therefore AC भागिले BC बरोबर AE भागिले EB. किती नंबर जाऊ याला? 2 नंबर. ठीक आहे, मग पुढच्याला 2 नंबर नाव देऊया. याच्यावरून आपल्याला हे अँगल घ्यायचे आहेत. मग त्याला रिझन द्या. अँगल बायसेक्टर थेरम. मराठीमध्ये काय? कोन दुभाजकाचे प्रमेय. घेतलेले. मग नाव बट आपल्याला काय दिले त्यांनी या ठिकाणी बघा. AB इक्वल्स टू व्हॉट? AC. AB बरोबर काय दिलं तुम्हाला? AC. सेगमेंट AB, सेगमेंट AC. परंतु बट मराठीत काय येईल? परंतु रेख इंग्लिशमध्ये सेगमेंट AB बरोबर रेख सेगमेंट AC. हे तुम्हाला काय त्यांनी दिलेलं आहे, गिवन. म्हणून मग हा जो तुमचा AC जो आहे त्याच्याबद्दल काय टाका या ठिकाणी तुम्ही? AB टाका. काय टाका? AB. बघा या ACच्या बद्दल काय टाकायचं तुम्ही? AB टाकायचं. म्हणजेच काय होईल मग? AB भागिले BC. हा पण A भागिले BC आणि हा पण AB भागिले BC. मग या ठिकाणी बघा, मग therefore AB, AC उद्योग टाकला आपण, AB टाकला भागिले BC इक्वल्स टू AE भागिले AB. आणि याला किती नंबर नाव द्या? 2 नंबर नाव द्या. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 मराठी 1 व 2 वरून. बघा याची मग ही कुठली साईड पकडा? हा पण ABBC आहे, हा पण ABBC आहे. म्हणजेच का तुमचा E भागिले B बरोबर ED भागिले DC. मग AE भागिले EB बरोबर AD भागिले DC. मग BPD थेरमचा कन्वर्स, लाईन जर पडला असेल तर दोन्ही समांतर असतात. म्हणून मग ED समांतर काय आले तुमचे? BC. इथं काय रिझन म्हणा? कन्वर्स ऑफ बेसिक proportionality थेरम. मराठीमध्ये काय येईल? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयचा व्यत्यास. ओके, हे झालं तुमचे एक्झरसाइज. एक्झरसाइज संपल्यानंतर पुढे तुमचं झाले परत नवीन ASA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज, म्हणजेच बाकोबा, कोबाको, बाबाबा, SSS टेस्ट ह्या टेस्ट आहेत. तर आता ह्या टेस्ट फक्त मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही त्या
लिहिल्या तरी चालतील, नाही लिहिल्या तरी पण चालतील, फक्त तुम्ही काय त्या समजून घ्यायच्या आहे. पहिले काय करूया आपण, समरूप त्रिकोण सिमिलरिटीज घेऊया. बघा टॉपिकचं नाव आहे तुमचं पहिलं आहे समरूप त्रिकोण. इंग्लिशमध्ये काय आहे, सिमिलर ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल केव्हा सिमिलर असतील त्यावेळेस बघू आपण. आता थिअरी लिहून घेऊया. दोन ट्रायंगल पहिले काढून घेऊया. ए बी सी आणि डी ई एफ. करेक्ट. अँगल ए हा बी घ्या आणि सी, डी ई आणि तुमचा काय हा ई एफ. याचा अर्थ बघा, हा आणि ए आणि डी सारखा आहे, बी आणि सी सेम, सी आणि एफ वॉट सेम. मग इंग्लिशमध्ये इन अ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ. मराठीत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफ मध्ये इफ जर अँगल ए कॉन्ग्रुएंट एकरूप अँगल डी, अँगल बी कॉन्ग्रुएंट चिन्ह ह्या एकरूपतेचं अँगल ई, अँगल सी कॉन्ग्रुएंट एकरूप अँगल एफ अँड आणि ए बी म्हणजे दिस साइड इक्वल्स टू वॉट, दिस साइड, डी ई equals to BC divided by EF equals to AC divided by what, DF. तर हे दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत. तर then triangle ABC and triangle DEF are similar triangle. म्हणजे बघा त्याच्या बाजू पण सारख्या आणि कोण पण सारखे आहेत. करेक्ट. इफ द साइड्स अँड अँगल्स आर इक्वल देन दिस टू ट्रायंगल्स वॉट सिमिलर. मग त्यांना काय म्हणतो आपण, समरूप त्रिकोण असं म्हणतो. मराठीत बघा, तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF हे त्रिकोण समरूप त्रिकोण आहे किंवा समरूप त्रिकोण असतात. आणि हे कसे लिहितात बघा, इट इज राईट ॲज किंवा इट इज एक्सप्रेस ॲज इट इज expressed as
ते असे लिहितात. कसे बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल, समरूप ट्रायंगल DEF. या ठिकाणी बघा, तुम्हाला एक लिहून देतो मी की असं जे चिन्ह आहे त्याला काय म्हणतो आपण, समरूप. इंग्लिशमध्ये काय, सिमिलर, लक्षात ठेवायचं. आणि असं जे चिन्ह आहेत, कॅमेरा या ठिकाणी थोडं वरती घेतो. या ठिकाणी बघा, त्याचा नेक्स्ट पेजवर होतं लिहून तुम्हाला. या ठिकाणी बघा, असं जे चिन्ह आहे तुमचं नुसतं आलं तर याला काय म्हणायचं आहे, समरूप. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे, सिमिलर. आणि समजून घ्या, असं जर चिन्ह असेल तुमचं तर याला काय म्हणायचं, एकरूप. काय म्हणायचं, एकरूप. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉन्ग्रुअंट. लक्षात हे तुमचं आहे. मग यापुढे तुमच्या काय टेस्ट आहे. आता फक्त समजून घ्यायचे ए टेस्ट काय प्रकार आहे. हे दोन तुमचे ट्रायंगल आहेत, दिस अँगल, दिस अँगल, हा हा आणि हा, असं घेऊया आपण, हा आणि समजा ABCPQR. याचे सगळे अँगल कसे आहेत, सारखे. म्हणून काय लिहिली तुमची ए टेस्ट. मराठीमध्ये काय आहेत, ओ कसोटी. देन तुमचे काय आहेत, एस. या ठिकाणी बघा, सेकंड. समजा परत हे दोन त्रिकोण आहे तुमचे, हा ABCPQR. यस म्हणजे साईड, बाजू. त्याला ही बाजू, हा कोण मध्ये अँगल आला, आणि ही बाजू, बाजू कोण बाजू, अँगल सॉरी साईड अँगल साईड. म्हणजेच काय झालं, तुमची कुठली टेस्ट झाली, एस टेस्ट. मराठीत त्याला काय म्हणतात, बा. देन अजून एक टेस्ट आहे तुमची. हा एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला, ABCPQR. ही साईड आणि ही साईड, ही साईड, दिस साईड, बाजू, आणि ही बाजू आणि ही बाजू. हे तुमच्या 9th झाले, त्यामुळे एवढं काय त्यात यायचं काम नाही. तुमची कुठली झाली, यस टेस्ट. मराठीमध्ये काय, बा समरूपतेची कसोटी. लक्षात, कसोट्या 9th झालेल्या आहेत, त्यामुळे आता तुम्ही छोटीशी रिव्हिजन घेतली. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की हे जे चिन्ह आहे तुमचे एकरूप आणि समरूप, या चिन्हामध्ये मात्र गोंधळ करायचा नाही. एकरूप चिन्ह आणि समरूप चिन्ह कसं आहे, फरक आहे. लक्षात, त्याच्यात जर तुम्ही गोंधळ केला तर मात्र मग प्रॉब्लेम तुमचे मार्क्स हे कमी होतील, कट सुद्धा व्हायला बसले. पण या दोघं चिन्हामध्ये कसं आहे, फरक आहे. देन एक्झरसाइज 1.3 सराव संच 1.3. First question,
सराव संच 1.3 मराठीमध्ये झालं, आता इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3. त्यातला पहिला प्रश्न मराठीत लिहून घ्या. पहिले आकृतीमध्ये कोन ABC बरोबर 75 अंश, कोन EDC बरोबर 75 अंश, दोघं कसे दिले 75 अंशाचे. तर कोणते दोन त्रिकोण, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. त्यांची समरूपता योग्य, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. इंग्लिशमध्ये इन द adjoining figure angle ABC equals to 75, angle EDC equals to 75, state which two triangles are similar and by which test, and by which test. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence, फिगर काढून घेऊया. या ठिकाणी AB C AC A B C हा तुमचा किती आहे 75.
दिस इज ऑल्सो वॉट 75. आपण किती आहेत 75. डी आणि हा काय आहे ई फ्रॉम फिगर. करेक्ट. आता आन्सर आपण काय करूया नेक्स्ट पेज घेऊया. आन्सर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC मध्ये आता हे दोन ट्रायंगल कुठले बघा. आता हा तुमचा कुठला घेऊया आपण ABC. हा पूर्ण ट्रायंगल झाला. दुसरा कुठला आहे तुमचा EDC. हा दुसरा ट्रायंगल झाला. आले ते दोन ट्रायंगल. एंगल ABC कॉन्ग्रुएंट एकरूप एंगल EDC. का बरं एकरूप म्हटले? व्हाय वी आर कॉलिंग कॉन्ग्रुएंट? बिकॉज दिस इज 75 and this is also what 75. हे दोघं कसे आहेत 75 आहेत. म्हणून ते कसे झाले तुमचे करस्पॉन्डन्स म्हणजेच एकरूप झाले. मग या ठिकाणी काय म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये? each angle measure 75 डिग्री. मराठीत कैला प्रत्येक कोण 75 अंश मापाचा. आणि मराठीत त्याच्यानंतर बघा तुमचा या ABC ला पण काय अँगल आला या ठिकाणी C आला. कुठला आला C. EDC ला पण कुठला अँगल आला C येतो. दोघांमध्ये कुठला अँगल कॉमन आहे एकरूप आहे C आहे. म्हणून या ठिकाणी बघा मग अँगल C कॉन्ग्रुएंट एकरूप अँगल C कोण C. या ठिकाणी काय झाले कॉमन अँगल. मराठीमध्ये काय सामायिक कोण. म्हणून मग त्रिकोण ABC सिमिलर समरूप त्रिकोण EDC ट्रायंगल EDC. आता या ठिकाणी बघा हा पण अँगल आहे आणि हा पण काय अँगल आहे. दोन अँगल्स आपण काय झालाय सिमिलर दाखवला समरूप दाखवला आहे. म्हणून या ठिकाणी काही ए टेस्ट ऑफ सिमिलरिटीज अँगल अँगल ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मराठीमध्ये काय येईल समरूपतेची को कसोटी. लक्षात. मग हे काय तुमचं 1:1 करस्पॉन्डन्स इज. मग 1:1 करस्पॉन्डन्स इज म्हणजे एकास एक संगती ही अशी बघा ABC. याला काय म्हणतात या चिन्हाला 1:1 करस्पॉन्डन्स EDC. हे तुमचे काय झाले दोघे आन्सर. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॉब्लेम संपला. सेकंड प्रॉब्लेम
दुसरा मराठीमध्ये काय आहे, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहे का, हा पहिला प्रश्न. त्यातला दुसरा, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. दुसरा क्वेश्चन इंग्लिशमध्ये बघा. आर द triangles in the adjoining figure, are the triangles in the adjoining figure similar? If yes, by which test. बघा दोन त्रिकोण आपण काढून घ्या ठिकाणी. P Q R 6 8 10, L M N 3 4 and 5. मग आता दोन त्रिकोण बघूया. इन अ ट्रायंगल PQR and ट्रायंगल LMN. मराठीत त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्ये आपण काय करूया, प्रत्येकाचा रेशो काढून घेऊया. बघा PQ ला कोण जोडदार असतो तुमचा, LM असतो. या PQ ला कोण घ्यायचा, हा LM घ्या. भागिले LM बरोबर 6 भागिले 3, 3 1 1 3, 3 दुने 6. परत नेक्स्ट QR भागिले MN घ्या. QR भागिले MN डिवाइड बाय MN. तुमचा QR किती आहे, 8 4 4 1 4, 4 दुने 8. नेक्स्ट काय घ्या आता, PR भागिले LM. PR भागिले LM. PR किती आहे, 10. LM किती आहे, 5. 5 1 5, 5 दुने 10. सगळ्यांचा रेशो बघा सारखा आलाय, 2 भागिले 1. तिथे पण 2 भागिले 1, 2 भागिले 1. मध्ये PQ divided by what, LM equals to QR भागिले MN बरोबर PR भागिले LM. सगळ्या कशा घेतल्या आपण, बाजू घेतल्या. सगळ्या साईड बघा, ही पण साईड, ही साईड, ही पण साईड, दिस ऑल्सो साईड, दिस इज साईड, दिस इज साईड. म्हणजे काय झालं, यस यस यस. मराठीत बा बा आणि बा.
कळले? मग या ठिकाणी बघा आता मग therefore ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर एकरूप ट्रायंगल त्रिकोण एल एम एन कशानुसार यस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मराठीमध्ये समरूपतेची बा 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 कसोटी. बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, आजच्या दिवस एवढाच.